जयकुमार गोरे प्रकरणामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। सुळे आणि रोहित पवार आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते, त्यांचा खरातला फोन गेल्याचं फडणवीस म्हणाले। तर पीडित महिलेला मदत करण्याची आमची भूमिका असल्याचं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं आहे। जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। जयकुमार गोरेंनी आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप एका महिलेने केला होता। यावरून विधिमंडळात जोरदार गदारोळ झाला। विरोधकांनी जयकुमार गोरेंवर आरोप केले होते। याआधी पत्रकार तुषार खरात यांनीही आपल्या विरोधात बदनामीकारक व्हिडिओ तयार केल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलं होतं। या प्रकरणात तुषार खरात यांना अटक देखील करण्यात आली। तुषार खरात यांच्या संपर्कात सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रभाकर देशमुख होते, असंही फडणवीसांनी म्हटलंय। गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ तुषार खरात यांना सुप्रिया सुळेंच्या मोबाईलवर पाठवले होते, असंही फडणवीसांनी सांगितलंय। याच्यामध्ये 3 लोकांना अटक झालेली आहे। एक ती महिला आहे, दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुभेदार आहे। की याच्यामध्ये थेट या सगळ्यांची पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख, मी काही त्यांच्यावर आरोप करत नाहीये, पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार। यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। तो विषय आमच्याकडे आला, आम्हाला सांगण्यात आलं त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी माहिती घेण्यासाठी 1-2 फोन त्या ठिकाणी केले असतील। 100-200 फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाहीत। ठीक आहे, तिथे कारवाई चालली आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावं, जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे। मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे।